पुढची बातमी बाबत आमच्याकडे आलेली माहिती चुकीची सांगत त्यांनी तक्रार मागे घेतली। जनता दलानं माझ्या विरोधातील तक्रार मागे घेतली असं नार्वेकर म्हणतात। ज्यांना तक्रार करायची ते करू शकतात, योग्य ती कारवाई निवडणूक आयोग करेल असं सुद्धा नार्वेकरांनी म्हटलंय। की आमच्याकडे आलेली माहिती चुकीची होती आणि खरं बघितलं तर 4 पैकी 3 वॉर्डांमध्ये त्यांच्या उमेदवाऱ्या भरल्या गेल्या होत्या। त्यामुळे एक असं दिसून येतं की उमेदवाऱ्या भरल्या गेलेल्याची माहिती देखील त्यांना नव्हती, तरी त्यांनी तशी तक्रार केली आणि ती त्यांनी परत घेतली आहे। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा एक फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं दिसून येत आहे। दरम्यान नार्वेकर प्रकरणामध्ये निवडणूक अधिकाऱ्याचा बळी घेतला जातोय। निवडणूक अधिकाऱ्यांवर नार्वेकरांचा दबाव होता। व्हिडिओमध्ये नार्वेकर धमक्या देताना दिसतायत। कायद्याच्या ज्ञानाचा वापर सुद्धा राजकीय खेळीसाठी केला जातोय। पार्थ पवारांना वाचवलं गेलंय, पार्थ पवारांना अटक नाही झाली, संजय राऊतांनी सुद्धा हल्लाबोल केलाय। विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत। त्या अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे, मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे। हे जे व्हिडिओ समोर आले त्या विधानसभा अध्यक्ष सरळ सरळ धमक्या देत आहेत, दबाव आणतायत। जसं पार्थ पवार प्रकरणामध्ये तहसीलदारांना अडकवून पार्थ पवार आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचवलं, काय ते मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारला कुठे अटक झाली? अटक भलत्यानाच झाली, अधिकाऱ्यांना अटक झाली, त्यांचा बळी घेतला, अधिकाऱ्यांचा तहसीलदारांचा बळी घेतला। तसा इथे आरोचा बळी घेतला जाईल। त्यामुळे कायद्याच्या ज्ञानाचा वापर राजकीय खेळीसाठी केला जातोय असा आरोप संजय राऊतांनी केला। पार्थ पवारला सुद्धा वाचवलं गेलंय असं सुद्धा राऊत म्हणतात। दरम्यान कुलाबा नार्वेकर धमकी प्रकरणी वड्याचं तेल वांग्यावर काढलं जातं, योग्य ती चौकशी व्हायला हवी होती। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मर्मावर बोट ठेवलंय। चुनाव आयोग के अधिकारियों को धमकाया गया, एक संविधान पद पे बैठे हुए व्यक्ति ने, जिसके घर के 3-3 लोग भाजपा की तरफ से चुनाव लड़ रहे हैं, वो एक बहुत ही शर्मनाक वाकया है। मेरी सीधी मांग है कि तुरंत कुलाबा विधानसभा कॉन्स्टिट्यूंसी के अंदर वाले तीनों इलेक्शंस को रद्द किया जाए और ये पूरी प्रक्रिया शुरू से फिर से की जाए, क्योंकि अगर इस तरह से हम जनतंत्र चलाएंगे तो उसमें कोई मतलब नहीं रहता। आप एक कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनरी दूसरे कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनरी को धमका रहा है और सरकार तमाशा देख रही है।